गोलंदाजाचं नाव कळवायचंय. गोलंदाजीसाठी आल्या पहिल्या षटकामध्ये अरमान, तर सलामीची जोडी रॉयल वॉरियर्स संघाकडून अशरफ खान, तर नॉन स्ट्राईकला राज गोठणकर. तर गोलंदाजीसाठी पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये अरमान. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू सामना करेल अशरफ खान. पहिला चेंडू मात्र चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावेसाठी. 2 धावेने धावफलक उघडतोय रॉयल वॉरियर्स संघाचा. पहिला चेंडू गुडलेन चेंडू होता, लेग साईडच्या दिशेने खेळून काढला 2 धावेसाठी. पुढील चेंडू मात्र अप्रतिम चेंडू आहे, काहीच समजू शकत नाहीये अशरफ. खूपच वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते अरमान कडून. सेमीफायनल मध्ये नक्कीच षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली होती आपल्याला अशरफ कडून. पुन्हा एकदा अरमान, मिस टाइम फटका. 1 धाव पूर्ण होते. 1 धावेवरती समाधान मानावं लागते. धावफलक जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवरती. आता मात्र सामना करणार आहे राज गोठणकर. या पुढील या मागच्या सामन्यामध्ये षटकार मारून सामना फिनिश केला होता राज याने. तर पाहायचंय कशा प्रकारे खेळतोय. लवकरात लवकर बॉलची पूर्तता करायची आहे. पुढील चेंडू सामना करेल राज गोठणकर. इथे मात्र वाईट चेंडू, वाईट +1. 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होती ती 5 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू अरमानचा सामना करेल राज. इथे मात्र अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. ब्लॉक लाईन चेंडू आता काही समजू शकला नाही आणि पहिल्या षटकाची इथे समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 5 धावा धावफलकावरती. दुसरा षटक देखील कोण येते गोलंदाजीसाठी. गोलंदाजाचं नाव कळवायचंय. गोलंदाजीसाठी गोलंदाज राहुल. अप्रतिम षटक पाहायला मिळालं पहिल्या षटकामध्ये अरमान कडून. दुसरा गोलंदाज राहुल. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू आता आणि चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता परंतु मिस टाइम होतोय. 1 धाव पळून पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा पळून पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचतोय.
13 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकातील काही चेंडू मात्र शिल्लक. इथे मात्र चांगला असा चेंडू ब्लॉक लेन पद्धतीचा चेंडू होता. एक धाव पण पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि थोडंसं खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. त्यावरती मात्र 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू पाहिजे कशा प्रकारे खेळतोय अशरफ. इथे मात्र वाईट चेंडू. अवांतर धावसंख्या पाहायला मिळते. शेवटचा चेंडू सामना करेल अशरफ. इथे मात्र हवेमध्ये खेळून काढलाय. झेलबादची इथे संधी निर्माण झाली आणि फलंदाज बाद होतोय अशरफ. आणि पहिल्या इनिंगची इथे समाप्ती होते. धावसंख्या झाली आहे ती 16 धावा धावसंख्या झाली आणि जिंकण्यासाठी 17 धावेंची गरज. शिवायू 11 संघाला जिंकण्यासाठी 17 धावेंची गरज. चला शिवाई 11 संघ लवकरात लवकर फलंदाज पाठवायचे. 8 चेंडूंमध्ये 17 धावेंची गरज जिंकण्यासाठी. तर रॉयल वॉरियर संघ शिवांश रॉयल वॉरियर संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. पंच रॉयल वॉरियर संघाला भोंग करायचे. क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. दोन्ही फलंदाज आलेले आहेत. 8 चेंडूंमध्ये 17 धावेंची गरज जिंकण्यासाठी शिवाई 11 संघाला. तर शिवाई 11 संघाकडून सलामीची जोडी पाहायला मिळते. स्ट्राइक एंडला पाहायला मिळतोय रोहित नार्वेकर. तर नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळते उमर खान. सामना त्वरित चालू करायचा आहे. अंतिम सामना पाहायला मिळतोय. शेवटचा सामना SD स्मृती चषक 2026 चा. 8 चेंडू 17 धावेंची गरज. सामन्याला होते सुरुवात. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना राज सिंग. इथे मात्र अप्रतिम चेंडू टाकलाय. काही समजू शकत नाहीये. अप्रतिम चेंडू काही समजू शकत नाहीये रोहित. निर्धाव चेंडूची सांगता होते. 7 चेंडू 17 धावेंची गरज. इथे मात्र फटका खेळून काढला 1 धावेसाठी. 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय. अप्रतिम गोलंदाजी करतोय राज सिंग. आता स्ट्राइक मिळते उमर खान. पाहायचंय कशा प्रकारे खेळतोय.
गोलंदाजीसाठी राज सिंग. इथे मात्र काही समजू शकत नाहीये उमर खान. अप्रतिम गोलंदाजी करतोय. तिन्हीच्या तिन्ही चेंडू अप्रतिम हाताळलेत. राज सिंग याने जिंकण्यासाठी 16 धावेंची गरज जिंकण्यासाठी. 5 चेंडू 16 धावा. इथे मात्र वाईट बॉल अवांतर धाव. धावसंख्या होती ती 2 धावा. 17 धावेंचं आव्हान दिलं होतं. पाहायचे पहिल्या षटकातील एक चेंडू शिल्लक. एक बॉल बाकी आहे. पाहायचे कशा प्रकारे खेळून काढतोय उमर खान. इथे मात्र पुन्हा एकदा खोला चेंडू टाकला होता. काही करू शकत नाहीये. सन्मान दिलेला आहे आणि पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 2 धावा. जिंकण्यासाठी 4 चेंडू 15 धावेंची गरज. पाहायचे नक्कीच 2 मोठे फटके मारावे लागतील. फलंदाजीसाठी रोहित 4 चेंडू 15 धावेंची गरज. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजाचं नाव अर्जुन. गोलंदाजीसाठी 3 चेंडू 15 धावा. इथे मात्र अप्रतिम चेंडू. मोठा फटका येऊ देत नाहीयेत गोलंदाज. दोन चेंडू 14 धावेंची गरज. सामना मात्र एकतर्फी झालेला आहे. जर एखादी अवांतर धाव येत नाहीये तर नक्कीच सामना रॉयल वॉरियर्स संघाकडून जिंकलेला आहे. आणि इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आणि ते सामना मात्र इथे संपलेला आहे आणि